हॅलो हॅलो आता भय नाही ऐसे वाटे जीवा 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 घडलिया सेवा समरथा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था आता भय नाही ऐसे वाटे जीवा 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 घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझे मने धरावा निर्धार आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी चिंतने अंतर न पडावा चिंतने अंतर न पडावा येथे नाही झाली कोणाची विराज इथे नाही झाली कोणाची निराश येथे नाही झाली कोणाची विराज येथे नाही झाली कोणाची विराश आल्या याच कास कृपेविषयी आल्या याच कासे कृपे आल्या याच कासे कृपे आता माझे मने धरावा निर्धार आता माझ्या मना धरावा आता निर्धार माझे मने धरावा निर्धार आता माझ्या मना धरावा निर्धार चिंतने अंतर न पडा चिंतने अंतर न पडावा चिंतने अंतर न पडावा का म्हणे येथे नाही तुझे परी तुका बरे येथे नाही तुझ्या परी का म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे येथे नाही तुझी परी राया रंगा सरे देवा पायी राया रंगा सरी देवा पाये देवा पाये का म्हणे येथे नाही तुझे परी येथे नाही तुझ्या परी म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे येथे नाही तुझ्या राया रंगा सरे देवा पायी राया रंग सरी देवा पाये राया रंग देवा देवा पायी आता माझे मनी धरावा निर्धार बाजी मर धरावा आता माझे मनी धरावा निर्धार बाजी मनी धरावा निघार चिंतने अंतर न पडावे तरी अंतर नवावा तरी अंतर नवावा हो पार कुमार ताळी वाजवा हो गार कुमारी हा हो पार कुमार हो गार कुमारी पार कुमार गार कुमारी जय हो पार कुमार हो गार हा हो पार कुमार जय हो पार कुमार जय हो पार कुमार जय हो पार कुमार विठ्ठला 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 विठ्ठला
भय नाही ऐसे वाटते जीवा. आवाज क्लिअर ठेवा. वा सुंदर सुंदर थोडा. आता भय नाही ऐसे वाटते जीवा घडली या सेवा समर्थाची. आता माझे मने धरावा निर्धार. चिंतनी अंतर न पडावी. येथे नाही झाली कोणाची मिरास. आल्या याचकास कृपेविशेषी. आता माझे मनी धरावा निर्धार. चिंतनी अंतर न पडावी. तुका म्हणे येथे नाही तुझे परे. राया रंकासरी दिवा पाये. आता माझे मनी धरावा निर्धार. चिंतने अंतर न पडावी विढला. विठ्ठला 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 हरी कवरला विठ्ठला विठ्ठला नमो विठ्ठला राजीय पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ध्यान गंगा. नमो कुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. चरण संतांचिया. दुसरी चरण संताजिया. दुसरी चरण संताजिया. कृपाधारे कथेता कृपादाने कथेचा विचारू. कृपाधारे कथेता कृपादाने कथेचा विचार. सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तू. बाबाजी सद्गुरु दास तू काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे मस्तक हे पायावरी. या वार करी संताचा. या वार करी संताचा. हा मस्तक हे पायावरी. या वार करी संताचा. या वार करी संताचा. या वार करी संताचा. आता भय नाही ऐसे वाटते जीवा घडली या सेवा समर्थाची. आता माझे मने धरावा निर्धार. चिंतने अंतर न पडावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तळी प्राप्त स्थळी महान संत ब्रह्मीभूत सद्गुरु खटकेश्वर महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. थोडा खनकतोय आवाज. हा खनकतोय थोडा. करण्याचा कमी केला चालेल.
अगदी गोड वाटावा आपल्याला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सेवा किमनिमित्त आहे, कार्यक्रम किमनिमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. महान संत प्रेमीभूत सद्गुरू खटकेश्वर महाराज यांचा जन्म उत्सव, बरोबर ना. हा कार्यक्रम ज्यांना घडून आणला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे, या कार्यक्रमाचं वैभव असणारे मला वाटतं सुरेश आप्पा, वामनराव आप्पा कपुत्री. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय. त्यांचे 2 सुपुत्र असणारे अमोल शेठ, अमित शेठ कुठे आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एक बार. अगदी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग, सुरेश आप्पांच्या दर्शनाचा योग माझ्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, आमचे मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव, परिसराचं भूषण. मला वाटतं त्यांचं नाव घेतल्याशी विनोद सांगायची गरज नाही. आमचे विनोद महाराज कांदारेच ना. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाला एक एकाची म्हणूया पर अशी दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा. आमचे विठ्ठल महाराज साठी, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा. हा शिवाजी महाराज का, त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. इकडे ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य, आमचे ऋषिकेश महाराज वाघ, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहेत, होईल तेवढं गोड करा, थोडं भंगभंग वाटतंय. तुमचं नाव काय? आमचे गणेश दादा. तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मला हे टीच जमत नाही हो, हे जरा लांब. हे बरं पक्का आहे. मी एका ठिकाणी उडी मारली, मी खाली टीच वरी. उडाला विढाला परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदाला सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत झोपले काय मला की, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा. प्रत्येक मनुष्य माळ घालीत, क्या बात आहे, खरं आहे. प्रत्येक मनुष्य भुका लावीत नाही, थुका लावेल थुका. माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. त्याचे मुख्य अर्पण हो पट होय हो, त्याचे मुख्य अर्पण हो पट हो. अरे मुख्य गाता अर्पलीतील आणि मुख्य गाता गाता अर्पण. त्याचे मुख्य अर्पण हो पट होय. टाळी टाळी हरिमुखी गाता हरबलीतील, हरिमुखी गाता हरबलीतील दार. जरा जोरात शिट्टी कसं मारते. या इथं बसा बसा.
असं थोडं हाताखाली या, थोडं हाताखाली या, पुढे या, थोडं पुढे सरका, त्याला जागा करा. विठाला विठाला विठ्ठला जाऊ द्या, लक्ष द्या. परमार्थ इतका सोपा नाही. नाथ महाराज सांगतात देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हारी पैटा होय. टाळी वाजवा टाळी. आता प्रमाण किती सांगता येतील. बहुत सुकृताची जोडी कारण त्या कपाळाच्या नामानं ये वाचे तिळतिळ पुण्य साचा. जाऊ द्या. एखाद्याला विचारलं चला चिखलीला, महान संत आपले खटकेश्वर बाबा यांचा जन्मदिन जन्म उत्सव चालू आहे. मला वाटतं भागवत कथा आहे ना, आहे ना, हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास हो म्हणा की हरिपाठ झाल्यास महाप्रसाद आहे ना, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. विनोद महाराज 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय आहे? थंडी ताप. तशी एखाद्याला विचारला चला 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनला चला. त्यानं सांगितलं कीर्तनला आलो असतो, म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान. हाताळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो. जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. कुणात? असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज, सद्गुरु खटकेश्वर महाराज केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उची साथ भाल देश उडला दोष. लवकर या. आल्या आल्या वाटलं दिशा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय. 16 टनाची गाडी उठली ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका. विठाला विठाला विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण आज्ञानी लावावे सन्मार्गाचे. जगाच्या कल्याणा संताच्या ऐका. अशा संतांचा अवतार जगासाठी असतो. शिवी करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. विनोद महाराज आजच्या अभंगात तुकोबाराय निर्भयता व्यक्त करतात. लक्ष देऊन ऐका. मला वाटतं एका जन्मात साधना घडली अभिमान आहे. एका जन्मात कीर्तन चांगलं आलं अहंकार आहे. एका जन्मात कला चांगली आली अभिमान आहे. पण एक वाक्य आहे का, माझ्या तुकोबाराने एका जन्मात नाही मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही. तुकोबाराय सांगतात आम्ही प्रत्येक अवतारात जे जे झाले अवतार तुका त्याच बरोबर
वाटवा टाळी आज के आनंद किती हो आज आनंद रे आनंद टाळी 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 अरे प्रत्येक अवतारात दुःख बरायची देवा देवाची सेवा टाळी वाजवा प्रत्येक युगा क्या बात है ये रे रे ये टाळी 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 अवतार तुका त्यांच्या बरोबर जग झाले अवतार त्याचे बरोबर त्याचे बरोबर गजाने कसा विनोद महाराज मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटतं फाशी घ्या वाटते मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठी मग 4च भजनी उभा विठ्ठल महाराज तैले काहीच येईना मी तैले म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला तैनं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाजवा ढाला विठ्ठल 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 माझ्याकडे लक्ष द्या जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून आहा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्व रांची दाटे उभे कसं आहे बघा विठ्ठल महाराज कुठे बघा काय विचार चाललाय का काय पाकिट वाढवून लावतो आपल्याला ताण घेऊ नका उठाला विठाला विठ्ठल 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 माझ्याकडे लक्ष द्या ज्या तुकोबाऱ्यानं प्रत्येक युगात सेवा करावी युगाचे 4 प्रकार आहेत किती किती वा कोणते कोणते हे म्हणते तुले कायला बोलले कुर्ता तीर्था दोपार कली श्याम महाराज 4 प्रकार कुर्ता तीर्था दोपार कली ज्या तुकोबारायानं प्रत्येक युगात सेवा आजची नाही तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा माझ्या वडिलाची मिराशिगा देऊन या जीव संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य ज्या तुकोबारानं दिवसाचाही दिवस केला रात्रीचाही दिवस केला माझ्याकडे लक्ष द्या प्रत्येक अवतारात सेवा घडली महाराज सेवा घडली यात नवल नाही विनोद महाराज सेवेचं फल काय अभंगाचं पहिलं चरण ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट जी आता भय नाही ऐसे वाट जीवा आता
भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही टाळी वाजवा, टाळी. वाटे जीवा हो हो आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची घडली या सेवा समर्थाची घडली या सेवा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मनात धरावे निर्धार 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 घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मनात धरावे निर्धार माझ्या मनात धरावे निर्धार धरावे निर्धार आता माझ्या मनात धरावे निर्धार वाह क्या बात है जरा इमानदारीनं वाजवा टाळी जोरात 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 कुठली कुठली काय होय मोटर बंद करायची जाऊ का मी मला वाटलं मला जा म्हणले काय हे विठाला विठाला हॅलो विठ्ठला 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय बोलो प्या पाणी प्या पेजो पेजो पाणी पेजो हे मला थोडी वराडी भाषा जमतो आपली असं द्या आम्ही शेठ घाम आलाय आणि जिथं घाम तिथं आला उगा केला इशारा हे फुकटचं खाली शुगर होत्या बघा विठाला विठाला विठ्ठला 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 माझ्याकडे लक्ष द्या जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती आतापर्यंत भय वाटत होतं आतापर्यंत चिंता वाटत होती अरे ब्रह्मांड चालक जगाचा मालक त्याची सेवा घडली काय जीवनात भीती आहे टाळी वाजवा. खरंच सांगतो आतापर्यंत काही भीती असेल अमित भया आता काही माणसं म्हणतील महाराज देव आणि संत वेगळे नाही देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा देव भक्त आणि दुजा नाही विचार विचार हरी तेथे संत संत तेथे हरी देव आणि संत वेगळे नाहीत तुम्हाला साक्षात खटकेश्वर महाराज यांची सेवा घडते तुमच्या आयुष्यात तुमच्या भय राहणार नाही जीवनात मला थोडक्यात कळालं त्यांचं खटकेश्वर महाराज नाव का पडलं त्यांना बऱ्याच जणांचे खटके जाग्यावर बसवली टाळी वाजवा अरे ऐका खरंच सांगतो देव जगाचं चांगलं करीत यात बोल नाही देव वाईट बी करतो चांगलंही करतो पण संत एकच करतात फक्त जगाचं चांगलं करतात जय खळांची किंबहुना सर्व सुखी ही मागण्याची ताकद फक्त संतात आहे विठाला विठाला हॅलो हॅलो विठ्ठला 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 अशा समर्थ खटकेश्वर महाराजाची सेवा घडली आमच्या आप्पाच्या जीवनात पण आता भय आता काळाचे 3 प्रकार आहेत किती प्रकार आहेत बाळा तुझं नाव काय अर्जुन काळाचे 3 प्रकार आहेत किती 3 कोणते कोणते मन सकाळ दुपार संध्याकाळ
ही दिशा इतकाली पण लय गाव एका गावात मास्तरानं उठवलं अमित भैया एका पोराला मास्तरानं उठवलं उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवासी आहे ह्याला कोणता काळ म्हणायचा आहे ती लई हुशार होतं विनोद महाराज ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला प्युअर दुष्काळ आहे प्युअर दुष्काळ इतकं खाला असून उपवासी म्हणल्या दुष्काळच आहे म्हणला विठाला विठाला विठ्ठला 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 माझ्याकडे लक्ष द्या काळाचे 3 प्रकार आहेत भूतकाळ भविष्यकाळ बोला लवकर वर्तमान काळ आता कोणता चाललाय कोण म्हणलं संध्याकाळ आता वर्तमान आहे आता कोठे धाबे मन तुझ्या चरणा देखील या आता उघडी डोळे आता जागा रे भाईनो जागा काही सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाच उपदेश आता निशिलतेने पावलो ईसा आता निशिलतेने पावलो ईसा पावलोवी जावा टाळी टाळी आता निजिंदीरे पावलोवी जावा पावलो ईसा पावलो आता निजिंदीले पावलोवी जावा आता निजिंदीरे पावलोवी जावा कुंडलिया धावा कृष्णचिया कुंडलिया धावा कृष्णचिया आता निशिलतेने पावलो ईसा पावलोवी जावा आता कुंडलिया धावा या घडजिया निजिया आता निजिंदीले पावलोवी जावा आता निजिंदीले पावलोवी जावा मी जावा जरा इमानदारीनं वाज वाटायला जोरात हे जस काय चिकन गुन्हा झाला विठाला विठाला आता निशिलतीने पावलो इसाव कुंटलिया धावा तृष्णेची झोपा टाळी वाजवा आता आतापर्यंत भीती वाटत होती आतापर्यंत भय वाटत होतं आतापर्यंत चिंता आता भीती नाही आपा तुमच्या आयुष्यात तुम्हाला खटकेश्वर महाराजाची सेवा घडली आहे तुमच्या आयुष्यात भय राहणार नाही टाळी वाजवा मूर्त्या भरपूर पाहिल्या विनोद नाही विनोद महाराज विनोद नाही काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले तले पतात नाही त्याच्या पाठीत दणका बसलाय कळाला घर बदलले इकडे म्हणलं आपलं विठाला विठाला एकाच आडनाव वाघ होतं कुणाचं एकाचं म्हणजे हे एकाचं ते गावात निघाले ह्याला ढाका आणताना बुके आण ह्याला ढाका आणताना बुके आण गावातली म्हणले इतकं का ताईड चलतोस गावात म्हणला तुला माहित नाही पट्याचा आडनाव वाघ आहे काय हा वाघ आणि ते वाघ वाघ सासरवाडीत गेला असा वाकून रामराम करायचं एक जण म्हणला गावात इतकं ताईड चलतोस आप्पा सासरवाडीत का वागतोस म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघमारी आहे म्हणला झोपले काय टाळी वाजवा काळाला असलं तर आता वाघाला भीती कुणाची वाघमाऱ्याची कुणाला कशाची आमच्या संतांना भीती नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ गुलाम सलामा करी तो कया घरी राबतो काळ लोळतो चरणी तो कया घरी वाय पाने तुकाराम 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 नाम घेता काकयम नाम घेता काकयम तुकाराम तुकाराम
दिलंय जाणं बलंय झालंय. विठाला विठाला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम प्रयाण काळी देवी इमान पाठविले कालीच्या काळा माझे. बस बस. ऐका, संतांना मरणाची देखील भीती. भाऊ तुमचं नाव काय? बंदर भाऊ. आपल्याला मरणाची तरी भीती, आपल्याला म्हणालो मरणाची तरी भीती आहे ना? आहे ना? हो म्हणा की नाही. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. उगा घेऊन सांगतो अमित भैया, एक बार यम मले न्यायला आला. कुणाला? एक बार यम मले न्यायला कुणाला? म्हणजे आम्ही गेलो म्हणजे तुमचं बरं झालं. हे आपल्या मुळावरले लोक आहेत ना. आणि यमानं मला सांगितलं लवकर उरका वाघ महाराज. यमानं मला सांगितलं गेजगे महाराज लवकर उरका. मी दिसा इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता? कोणाला विचारलं? यमाला. आता यम बी हुशार श्याम महाराज. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो. कॉफी काय घेतो? कॉफी. मी डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली भागवत महाराज, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं. म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. कॉफी केली, यमानं पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघाव. ते दप्तर ती फाईल घेतली, इचकली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपलाय तोपर्यंत पहिला नंबर काढावा विनोद महाराज आणि सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबराय सांगतात आगा मरणा बोलन कुणाला मरा वाटतंय? नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला, यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात हे गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारी महाराज लई पाहिली म्हणला, पण यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. आता मला सांगा मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे, पण लक्ष देऊ नये का? संत महात्म्याला मरण माझे मरून गेले, मजा केली अमर. मरणा हातून सुटली काया इच्चारे या निशे. आपुले मरण पाहिले मी डोळा. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. निर्वाणी गोविंद जैसा केला तैसा होय. आम्हा घाली पाठीकडे आम्हा भय चिंता नाही धाक. आम्हा टाळी वाजवा, टाळी वाजवा. भय चिंता नाही धाक. भय चिंता नाही धाक. मरण काही एक जन्म मरण काही एक जन्म मरण काही एक. जन्म मरण काही एक. इहलोकी परलोक झाला. इहलोकी परलोक झाला. जीवन झाला. जीवन आले सकळी वैकुंठा ये. टाळी वाजवा. आलो सकाळ वैकुंठ. आले सकळी वैकुंठा
जोरात वाजवा, जोरात जोरात जोरात. टाळ जोरात. मृदांग टाळी जोरात टाळी टाळी. टाळ मृदांग म्हणून काही नाही चिंता म्हणून काही नाही म्हणून मी नाही नाही चिंता म्हणून नाही नाही चिंता म्हणून नाही नाही चिंता म्हणून नाही नाही म्हणून नाही नाही चिंता म्हणून नाही नाही चिंता भजत नाही धाका जन्म मरण काही एक झाला इहलो की परलोक आले सकळी कवय ढली वाह येली म्हणायचं झाकली मूठ हे तुले तुम्हाला मलाच कळलं असं द्या. भीती नाही, बाई नाही, चिंता नाही. आम्हा भयचित नाही धाक आम्हा भयचित नाही जन्म मरण काही एक जन्म झाला हे लोक परलोक. कुणाच्या अंगात येईल उग. मी एका ठिकाणी असं म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहा हो आहा हो हुशार माणूस होतं विठ्ठल महाराजासारखं. जेव्हा उडी मारी पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणून लागलं सोडा 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 सोडा. विठ्ठल महाराज म्हणे कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात देव घुसलाय बेसरमीच्या होकार विठाला 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 एक वाक्य आहे का. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्तात शिरलेला देव निघत नाही निघत नाही. काय ताकद आहे तो खबर सांगतात. आम्हाला भीती नाही, आम्हाला भय नाही, आम्हाला चिंता नाही. चिंता नाही आम्हा वस्त्राया पोटाची. माऊली आमुची पांडुरंग हरिमुखी गाता हरपली चिंता नाही, भय नाही, भीती नाही. भय का वाटत नाही, भीती का वाटत नाही. थोडासा कथा भाग सांगतो. सरळ बसून टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला खऱ्या भक्तावर केवढंही संकट येऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. खऱ्या संतावर केवढंही संकट येऊ द्या, देव निवारण केल्याशिवाय राहत. आज ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्यांचं नाव काय. खटके खटके विनोद नाही. अरे ज्याच्यावर कृपा केली त्याच्या जीवनातलाच खटका मिटवलाय त्यांना. टाळी वाजवा. आज हा दरबार आहे ना,
त्यांच्या कृपेचा दरबार आहे हा. टाळीवर वाजवा. आपाकडे जे काही गोष्टी आल्या ना ही साक्षात खटकेश्वर महाराजाची कृपा आहे. विठाला विठाला घालो घालो विठ्ठल 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 आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी कुणाच्या बोला की बांध दादा कुणाच्या घरी नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी वा आमच्या नामदेव महाराजाच्या घरी 14 माणसं होती. किती किती बोला 14 माणसं काय करायची. कोण म्हणलं कीर्तनात झोपायची. 14 माणसं नामदेवाचे घरे नामदेवाचे घरी 14 धनेश्वरती हरी 14 धनेश्वरती हरी 14 धनेश्वरती हरी नामदेवाची आहे घरी 14 जण स्मरती हरी स्मरती हरी 14 जण स्मरती हरी हरी नामदेवाचे घरी 14 जण समरे हरी झोपा टाळी वाजवा. 14 माणसं भजन करायची. कुणाच्या घरी वा 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण करायची वा कुठली आपल्या गावातली लवकर कीर्तनाला ये ना. आमची गंगाखेडची जनाबाई 14 माणसाची सेवा. लक्षात ठेवा सेवा करण्यासाठी भांडवल लागते. काय लागते भांडवल लागते. जेत ज्ञानाचा तेत सेवा हा दारवंटा सेवे लागे सेवक झालो सेवा त्यावडी उच्चारावी तनु मनु जीवे चरणा अगरवता करावी दास्य मग अपेक्षित आपुली तीही सांगती एका जनार्दनी संत पूर्ण करीती. मनोरथ आपा एक सांगू का संताच्या जर मनात आलं ना तुमचं कार्य पूर्ण करायचंय देवाच्या बापालाही तुमचं काम पूर्ण करावं लागेल. धरीतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्या हरिप्राप्तीशी उपाय धरावे. संतांचे कोण म्हणलं सासऱ्याची पाय सासरा नाही देवा संताची जाऊ दे इनो सोडा मुद्दा डोक्यात ठेवा. संत फार महत्वाचे आहेत आणि अशा समर्थाची सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे. एका वाक्यात बोलतो 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण बोला जनाबाई. आणि जुन्या काळात भांडूर होतं त्याचं नाव जात. काय होतं बोला की जात. उकळ तुम्हाला उकळ कळते की उकळाला काय असते मुसळ. त्या मुसळाली काय असते इडी. बिना इडीची मुसळ बरेच आहेत म्हणा. जाऊ द्या विनोद नाही मुद्दा डोक्यात ठेवा. जुन्या काळात जातं होतं आणि जात्याला काय असतंय खुटा. खुटा नाही खुंटा. विनोद महाराज खुंटा येगळा खुटा येगळा आणि खुंटा येगळा. हातीच जाऊ द्या आता काही जणांना कळालं. विठाला विठाला महिला मंडळी झोपल्या काय. माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. खरा सांगा जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव. काय होय हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव. हलवून बघाव. डायरेक्ट जर फिरिला 32ला 32 राजीनामा. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावाव आणि खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा कळू येते अंतर इसवी ईश्वंभर परिहार चिन लगे न सांगता कळे अंतरीचे गुजे आता तुझी लाज तुझ देवा देव चतुर देव चतुर. बस चतुरातो शिरोमणी खरं भजन देवाला सांगायची गरज गरज. जनाबाईनं देवाला बोलवा. कुणाला बोलवा देवाला आणि खुंट्याला हात लावा. सुंदर माझी जाती गे फिरते पोहते भव्या गाव कौतुक तू ये रे बाळ विठला किंवा शोधोने खुंटे गे प्रपंचाचे देते गे लावणी पाठी बोट तो. हे जनाबाईचं भजन आहे.
काल पोरा एका बाईने जात्यावर काय म्हणलं भागवत महाराज, आंब्याचा रस कशाचा पाणी घालून केला ना असं मपल्या नवरी माझ्या ठकीला ग नवरा मिळाला गांजा खस गुरबुरबुर. त्याच्या पुढची तर दुसरंच म्हणलं लागली श्याम महाराज. आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी. बाबू मी म्हणलं दिशी का हातबटी होय. पुण्या मेल्यानं केली चाडीनं आली पोलिसाची गाडी गुरबुरबुर. मी म्हणलं आता कोण चाडी करील, सरकार मान्य दुकान झालंय, कुठेही प्यान कुठेही लोळा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आता ते जनाबाईचं भजन आहे, रात्र न कळे आठव ना आठव दिन रजनी हाची माझी मजा झाली. आता ते माझ्या जनाबाईचं भजन आहे. जनाबाईने कशाला हात लावा बोला की, कशाला हात लावा, खुट्याला नाही खुंट्याला. आणि देवाने खुंट्याला हात लावा. आणि जनाबाईने पुढे म्हणा विनोद महाराज, पंढरी हे माझे माहेर साजनी ओवी या कांडणी गाऊ गे. असं जनाबाईनं असं म्हटलं, देवानं तसंच म्हणायचं. अमित भाया कसं म्हणायचं, जसं जनाबाई म्हणील, जसं जनाबाई म्हणील अंदाज भाऊ तसं कुणा म्हणायचं, देवानं. जनाबाईनं पुढे म्हणावं राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायचं, राही रखमाबाई सत्यभामा माता. कुणाची, तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? इमानदारीनं खरं सांगा. आता तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं, तुम्ही इकून जायचं, तुमच्या मंडळीनं तिकून यायचं. तुम्ही म्हणायचं आई ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. महाराज विनोद नाही हो. आपा प्रेमाच्या नात्यात माणसं काय बोलतील प्रमाण सांगतो. पिळतीची या बोला नाही पेठ पाड आणि भलं तैसे गोड करून घे. आता हे नवीन लग्न झालेले पोर आहेत ना, तुम झाले का, तुम झाले, आणि हे काय झाले लगेच कळते झाली समाधान तुमची देखील. आता नवीन लग्न झालेली गॅग आहे का नाही, बायकोला पिल्लू म्हणाले, पिल्लू ए पिल्लू पिल्लू. मी म्हणलं मूर्खा, बायकोला पिल्लू म्हणाला, लेकराला गाडो म्हणतोस का काय? विठाला विठाला हसा म्हणून नाही पटा म्हणून सांगतोय. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल त्याला भान राहत, भान राहत. अरे एवढा मोठा गतीर भरता प्रभू साक्षी साक्षी म्या बोलविल्या वेदोबोध चाले हे शरीर कोणाची एवढा मोठा. राही रखमाबाई सत्यभामा. जनाबाई म्हणली देवा काय फाता टाइम होते आलाय. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील, लवकरात लवकर जा, माझ्याकडे लक्ष द्या. देवानं गडबडीत दागिने तिथं ठेवली, पितांबर तिथं ठेवला, शेला तिथं ठेवला, कुठं जनाबाईच्या इथं. आणि गडबडीत जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकळ म्हणजे का गोधळ, काही ठिकाणी बदग बदग. आपा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती बाई म्हणली बदग देऊ का बदग. मी म्हणलं बा हा भो बदग म्हणजे काय हानीतेत का काय मले नगर आहे वा. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं गोधडीला बदग म्हणतात म्हणून. विठाला विठाला ऐका विनोद नाही, ती गोदड आत्राय नरम, आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, चोरून नेणाऱ्याचं करम. ती अशी गोदड वाकळ खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विटेवर, उभा कसा राहिला. भगवान परमात्मा इथेवर उभा. गात्यातलं नाही बरं का, मात्यातलं आहे. गात्यात बघत. पुजारी आली, पितांबर नाही, शेला नाही, दागिने नाहीत. म्हणले मंदिरात देव नाही, भूत होय भूत. एकही पुढं जाय ना. विनोद महाराज, विनोद नाही, विनोद नाही,
एक काही पुढे जाय ना पुकार केली ऐका हो ऐका मंडपाच्या बाहेर बसलेले सर्वांना सूचित करण्यात येत आहे की हो देवाचे दागिने चोरीला गेले हो देवाचा पितांबर चोरीला गेला हो काही बाहेर बसले होते तंबाखूला चुनाला आणि बाहेर बसल्या बसल्या काही करता येते श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना तो माझा भक्त जुना जाणावा ती बाहेर बसल्या बसल्या म्हणू लागले सकाता त्या दुसरा म्हणला का भिकाता त्या देवाचे दागिने कुणा हल्ले असते त्याच्यातला एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं होय काकत भोपळा दिस मोकळा नक्की त्या जनाबाईनं हल्ले असतील कुण संत जनाबाईनं ऐका पाहत पाहत आले माझ्या जनाबाईच्या इथं शेला सापडला पितांबर सापडला दागिने सापडले आणि एक वाक्य ऐका चांगला माणूस जर चुकीस सापडला अप्पा नालायक लोक आपल्या जिभीचं पारणं फिरल्याशिवाय राहत नाही म्हणून चांगल्या माणसानं दोन गोष्टी सांभाळावं किती बंदर हो किती कोणत्या तंबाखून चुना त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं भजन पक्का असावं ऐका वागाय निक्का भागवत महाराज वागाय निक्का भजना पक्का तो देवाचा सक्का देवाचा सक्का जोरात वाजवा जोरात कळाला असलं आता पुढचं ऐका पुढचं काय होय टाइम बघायचं का काय आता पुढचा आहे का वागाय लुच्चा कळाला की पोपटासारखं बोलायचं पण 1000 लपडी करायची वागाय लुच्चा भरणात कच्चा तो यमाचा सक्का भाचा जरा टाळी वाजवा कळाला असला सक्का भाचा देवाला सांगायची गरज नसते न सांगता तुम्हा त्याला मुंगीच्या पायातलं कळत आपलं कळत नाही का माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला कुणावर माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं बोला सुळावर द्यायचं ठरलं माझ्या जनाबाईने विचार केला आयुष्यभर या देवाची सेवा केली जाळूनी संसार दिवसाचा दिवस केला रात्रीचाही दिवस केला आणि या देवाची सेवा करून याची सेवा करून मला सुळावर जावं लागतंय याले देव कोणी म्हणणार डोक्यावरचा पदर काढला वाघ महाराज कशाचा डोक्यावरचा कंबराला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली अरे विठ्ठ्या माईच्या कारट्या टाळी वाजवा गुळबाईच्या कारट्या देवाला भांडू लागली तुझी राट रडकी झाली तुझी राट रडकी झाली टाळे अरे कुठे गेले बडे तुला पाहुनी काळ लढे उभी राहुनी अंगणी शिव्या देती अरे इथ्या गुळबाईच्या कारट्या अरे गुळबाईच्या कारट्या अरे विठ्या मूळ माईच्या तुझी कुणाची
तुझी देवाची मूर्त का तुझी गेली तुला पाहुनी उभी राहुनी अंगानी पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्यांचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबारी धुंद देव थरथर कापू लागला कोण बोला पाषाणाची मूर्ती थरथरा कापली ऐकुनी जनेची वाणी सुळाचे ते झाले पाने काय सांगाव महाराज झोपा टाळी वाजवा टाळी ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचंय टाइम होत आलाय माझ्याकडे बघा सुळाचं पाणी झालं काय झालं बोला की काय झालं काय झालं आ आ आ आ आपल्या होईल का बघ बघ आग लागलं पाणी झालं आता उत्तर द्या माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का लवकर बोला झोपले काय मागेले भीती वाटली का भय वाटलं का चिंता वाटली का कारण काय घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे दिवा भय नाही आता भय नाही ऐसे वाटे दिवा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था भीती वाटली बोला भीती वाटली भय वाटलं नाही म्हणा की चिंता वाटली कारण घडलिया सेवा कुणाची समर्थाची तसं एक वाक्य बोलतो आपा सद्गुरु समर्थ खटकेश्वर महाराज यांची सेवा घडते ना तुमच्या आयुष्यात भीती भय नाही टाळीवर समर्थ आहेत घडलिया सेवा समर्थ जगात दोनच आहे संत आणि देव धन्य तुकोबा समर्थ समर्थ दड 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 दुड 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 पार सोडला अरे काळा पुढ्या रे समर्थाचे पंगती तळल्या भोजेने तळिल्या वळिल्या समर्थाचे घरी सकळ संपदा असा समर्थ घडलिया सेवा मागायला मागता यायला मिळवी लागायला छुटकून जाऊ घ्या माझ्याकडे लक्ष द्या शिवेला किंमत आहे बरं का दादा कीर्तन 10 मिनिटात सोडायचे सरळ बसा शिवेला किंमत आहे तुम्ही देशाची करा तुम्ही राष्ट्राची करा तुम्ही गोमातेची करा तुम्ही धर्माची करा तुम्ही मायबापाची करा तुम्ही साधू संताची करा तुम्ही शास्त्राची सेवा करा लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही दादा आज आपणच्या परिवाराला का किंमत आहे ताकद लागते महाराज एक वाक्य लक्षात ठेवा मंदिरात 3 गोष्टी असतात म म्हणजे मंगलता दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता या 3 गोष्टी साक्षात त्या मंदिरात आहेत जाऊन या टाळी वाजवा गेल्याबरोबर मन प्रसन्न करण्याची ताकद ही मंदिरात असते आणि मंदिरात गेल्या गेल्या मंदिराचं पावित्र्य काय लगेच कळत सांगायची गरज नाही माझ्याकडे लक्ष द्या शिवेला किंमत आहे इकडे बघा शिवेला किंमत आहे आता वाघ महाराज तुमचं झाले आता विनोद महाराज सोडून द्या आता तुमचं नवीन झाले तुम्हाला किती किंमत आहे किंमत सांगा लो मृदंग्याची बायको मृदंगी झोपले काय पुढचे मृदंग्याची बायको मृदंगी त्याला जर म्हणलं थाप कुंकू टाका म्हणल्या धुमाकून ठोका किंमत आहे आमच्या माईकवाल्या दादाला तुम्हाला किंमत आहे का नाही माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन तैले जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे डॉक्टराची बायको बोला की डॉक्टरीन कंडक्टरची बायको कंडक्टरीन आमदाराची बायको आमदारीन खासदाराची बायको खासदाराची बायको खासदारीन सरपंचाची बायको सरपंचीन पेताड्याची बायको हा म्हणा की पेताडीन वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही पाया पडल्याशिवाय
म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल माझ्याकडे लक्ष द्या. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतकरणानं परमार्थ करा. समर्थ खटकेश्वर महाराजाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार सेवेला किंमत आहे. घडली या सेवा. बोला की कुणाची? समर्थाची. मग तुकोबा आहे म्हणतात, ए मना असा समर्थ त्याची सेवा घडली. एक काम कर, आता माझे मन धरावा निर्धार. टाळी टाळी. आता माझे मन धरावा निर्धार. आता माझे मन करावा निर्धार. आता माझे मन करावा निर्धार. आता माझे मन धरावा निर्धार. आता माझे मन धरावा निर्धार. आता माझे मन करावा निर्धार. आता माझे मन करावा निर्धार. चित्तने विसारा न पडावा. चित्तने विसारा न पडावा. आता माझ्या मना करावा निर्धार. आता माझ्या मना करावा निर्धार. इंद्राणी चित्तने विसारा न पडावे. आता माझे मन करावे निर्धार. आता माझे मन करावा निर्धार. निर्धार. तुकोबा आहे सांगतात, मना ए मना काय होय त्याची सेवा घडली ना, अख्खं जग त्याच्या ताब्यात आहे. आता माझे मनी धरावा. मनाला विनंती करावं, मनाला प्रार्थना, मनाला ताडण. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या परिणा ऐके नारायणा. बस आता कोठे धावे? मन एक तत्व नाम दृढ धरी. मन मना एक करी म्हणे मी जाईल पंढरी. आता माझे मनी धरावा. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा. घात खरील नियमाचा पाडीला फशी आलोरायाचा जोशी होरा ऐका. मन आता माझे मनी. श्याम महाराज इकडे तिकडे काय माझी चाला तिकडे काय. आता माझे मनी धरावा. निर्धार. निर्धार कसा असा आपा एकाच वाक्यात सांगतो. टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला. निर्धार कसा असाव. माझ्याकडे बघा, राज्य छत्रपती संभाजी महाराजासारखा. माझ्या संभाजीराजाला औरंगजेबानं पकडलं. कुणा पकडलं? बोल संभाजी, धर्म सोडणार का मरण पत्करणार? राज्यात संभाजीराव सांगितलं ये भेणारी अवलाद नाही चला. औरंगजेबानं विचार केला, दिसा इतकं आहे पण जातवान आहे. झोपले काय? तुम्हाला जातवानं खैरबांड कळते ना? जातवानं खैरबांड तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका. आपली गावरान गावरान गाय, तिला वासरू सोडायचं. तांब्या घ्यायचा. तिकडे कोण होय? कोण आहे? येऊ का तिकडे? चहा करीत असते. चहा त्याला चिंता असते ना. आता कीर्तन सुटत आलं. विढाला विढाला. आपल्या गावठी गायला वासरू सोडू नका. तांब्या घ्यायचा आणि दूध काढायला जायचं. एका लातात मालक एकीकड आणि 32ला 32 राजीनामा. ह्याला जातवान म्हणतात. काय म्हणतात? जातवान. आणि ते खैर बांड जर्सी. ती गाय जर आणली तू वाटते घरात कोणतरी मिळलंय. इमानदार त्या गायला तुम्ही प्या.
आणि दूध काढून घ्या. ती काय उभा राहिल्या राहिल्या म्हणते हालू नये चालू नये सहिरा वैरा काही बोलू नये. ह्याला खैरबान म्हणायचं. पकडा. पकडलं. थोडक्यात बोलतो, माझ्या संभाजीराजाच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. कुठं? धर्म सोडणार का? संभाजीराजे म्हणून लागली, जरी स्वधर्म लोपाला सर्व सुखाचा थारा मोडला, का पासवी हरपला प्रकाशू जाई. संभाजीराजाने सांगितलं लाईट गेली अंधार पडेल, धर्म बुडाला जगातलं सुख नाहीसं होईल. चल हात. पकडा. धर्म सोडित नाही ना. अंगावर उकळतं पाणी टाकलं. लक्ष द्या. चमडा काढला. बोट तुटली इतकं उकळतं पाणी होतं. 42 दिवस पूर्ण झाले, राज्य मरत नव्हती. औरंगजेबानं सळया तापवल्या आणि माझ्या राजाच्या डोळ्यात खुपशिल्या. ठास काढला. राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडले, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. एक वाक्य बोलू आपा. संभाजीराजानं धर्म सोडला असता तर आज खटकेश्वर महाराजाच्या मंदिराला कळसच नसता आणि आपला हा धर्म मंडपच नसता. गळ्यात आपल्या माळ नसती आणि माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू नसतं. धर्मासाठी देह बलिदान केला. त्या दिवशी पदवी मिळाली. शेपटी लावली नाही, त्या दिवशी पदवी मिळाली. जोऱ्यात म्हणा, कीर्तन सोडायचे. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सद्गुरु समर्थ खटकेश्वर महाराज की जय. अरे 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 टाळी वाजवा. साम्य आहे, साम्य. म्हणून जुळलं. ऐका, विनोद नाही. धर्मासाठी देह बलिदान केला, पण धर्म नाही, धर्म नाही असा निर्धार. आता माझी मनी धरावा. चिंतने अंतर, चिंतने चिंतने तद्रुपता. काळू सारावा चिंतने, काळू सारावा चिंतने. एखादं वासी गंगा स्नान, एखादं काय नो हे केले करशील तर नो हे काही. चिंता करू नका, चिंतन करा. कुणाचं करा? भगवान परमात्म्याचं करा. खटकेश्वर महाराजाचं करा, ज्ञानोबारायाचं करा, तुकोबारायाचं करा. जीवनातली चिंता नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवा. नाहीशी. चिंतनाला महत्व आहे. चिंतन करा, चिंता करू नका. चिंतन अंतर न पडावा, फायदा येते नाही झाली. कोणाची मिरास आल्या याचं का असं कृपेशीशी. दिन असो, दुबळा असो, गरीब असो, भिकारी असो, उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखो देखो निया. देखो झोपा. म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे येथे नाही तुझे परी. 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 तुका म्हणे
आनंद वाटला हो. खरंच विनोद महाराज काय येते मलाही माहित नाही, पण चांगल्या चांगल्याचे हात डोक्यावर पडले हे आमचं भाग्य आहे. वाघ महाराज मृदंग महर्षी आमचे वैद्य बाबा, आता जे महाराष्ट्रात आवाज घुमतो ना मृदंगाचा, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, आमचे सद्गुरू शांती बाबा कोरेकर सांगतात, मारुती बाबा शांतीवरून मारुती बाबा कोरेकर सांगतात, वा हा आवाज आमच्या मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य त्यांचा आवाज आहे. मी गेलो बाबाकडे 7-8 महिने, थापटाक फम थापटाक भम, थाप टाकतं का म्हशीचा पाय टाकता, उठ भाड्या उठ म्हणून नको, गांजा वाढायला बरा म्हणलं नको. नाही विनोद नाही, अतिशक्ती सोडा. खरंच सांगतो, गेले दिगांबर ईश्वर राहिले त्या कीर्ती सद्गुरू आमचे बोधे बाबा, गातामूर्ती आमचे रामचंद्र बाबा बोधे, आमच्यासारखे हजारो साधक घडवले महाराज. टाळी वाजवा हजारो. काय वजनदार माणसं. विनोद नाही, आनंद वाटला. तुका म्हणे येथे नाही तुझे सकाळाशी येथे यारे यारे खटनट यावे. परमार्थ सगळ्याला करता येतो. जाऊ दे आता, कीर्तन सुटलं, 1 मिनिटात बोलतो. तुम्ही अन्य कोणत्याही देवाला जा आपा, कोणत्याही देवाला, पंढरपूर सोडून, त्या देवाच्या पायाचं दर्शन आहे का लांबून, कुठून लांबून. जगात असा एकच देव आहे माझ्या पंढरीचा पांडुरंग, त्याच्या पायाचं दर्शन घेता येते, त्याला शिवता येते. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे. बस तो का म्हणे येते, तो का म्हणे तेथे नाही तुझे परी. म्हणून आता माझे मनी धरावा निर्धार चिंतने अंतर. 10:30 वाजली, आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. म्हणून ऐका आपा, एक वाक्य बोलतो बरं का अमित भैया, तुमचा सर्व परिवार, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं, जोरात बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून, नक्की तुम्हाला समर्थ खटकेश्वर महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात जोऱ्यात. बस ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला, कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातले मायबाप सांभाळा, मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची मायबाप केवळ. महिला मंडळी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं का. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जाऊ नका. हा हेच लय अवघड आहे. इथलं खात्यात आणि माहेरात कोण करतात. इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजी तुमच्या आईबापाची पायी धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. पायी जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात. जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ज्याचे. मला वाटलं काय झोपले का काय. पण आनंद वाटला. सद्गुरू खटकेश्वर महाराजाचं दर्शन झालं. आप्पा तुम्हा सर्व परिवाराचं दर्शन झालं. विनोद बाबांना करून दिलं. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. आणि विनोदाच्या शेजारी वाघ आला, हे भाग्यच आहे. टाळी वाजवा. हे आमचे माईक शिट्टीवाले, तुम्हालाही धन्यवाद. राग राग बघू नका, धन्यवाद आहे तुम्हाला. एक बार हात वर घ्या, हात वर घ्या. झालेली सेवा सद्गुरू समर्थ खटकेश्वर महाराज, सद्गुरू गजानन महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर, त्यांच्या चरणी सेवा समर्पित. हातवर सरळ सरळ. हा असे ठेवा, चहा पिऊन येतो. बारखो माये जय जय रखो माये, रखो माये, जय जय रखो माये, रखो माये, विठोबा रखो माये, रखो माये, विठोबा रखो माये, रखो माये, विठोबा रखो माये, रखो माये, रखो माये, रखो माये, विठोबा रखो माये. कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम,
भगवान की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगद्गुरु जय तुकाराम महाराज की जय मुबारक मुबारक भाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चला इने करी या इकडं विठ्ठल जय